बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात येणार असल्याची ही मोठी बातमी आहे। उद्या संध्याकाळी ही वाघनख सातारा इथं दाखल होतील। विशेष विमानानं वाघनख साताऱ्यात पोहोचणार असल्याची माहिती मिळते। उद्या संध्याकाळी ही वाघनख महाराष्ट्रात येणार असल्याचं समजतंय। 19 जुलैला साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा देखील या संदर्भात पार पडणार आहे। विशेष विमानानं ही वाघनख राज्यामध्ये आणली जाणार आहे। साताऱ्यात 19 जुलैला भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या वाघनखांवरनं काही दिवसांपूर्वी राज्यातलं वातावरण, खास करून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं। अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले होते। सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली होती आणि आता हीच वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात आणली जाणार आहेत। विशेष विमानानं ही वाघनख उद्या साताऱ्यात पोहोचणार आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी राज्यात दाखल होणार आहेत। विशेष विमानानं ही वाघनख आणली जाणार असल्याचं समजतंय, काय माहिती? अगदी बरोबर आहे अजिंक्य। अनेक दिवसांपासून खरं तर चर्चा आहे की वाघनख महाराष्ट्रात कधी येतील। महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना देखील त्याची उत्सुकता लागली आणि आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात वाघनख दाखल होतील। साताऱ्यामध्ये उद्या संध्याकाळी ही वाघनख जी आहेत ती पोहोचतील। यावेळी लंडन म्युझियमची सुरक्षा जी आहे ती त्यांच्या वाघनखांसोबत असणार आहे आणि त्या सुरक्षेतच वाघनख जी आहेत ती महाराष्ट्रात येणार आहेत। आणि आपण जर बघितलं असेल तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्वागत करण्यात येणार आहे। त्यासोबत 19 तारीखला एक भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यासोबत महाराष्ट्रातील सगळे मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। आपण जर बघितलं असेल अजिंक्य तर वाघनखावरून कुठेतरी राजकारण सुरू होतं, आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि त्यानंतर आता वाघनख, बहुप्रतीक्षित अशी वाघनख महाराष्ट्रात उद्या दाखल होत आहेत। अजिंक्य, ठीक आहे सुशांत, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।